उकळ्या पाण्यामध्ये मीठ, तेल, लिंबू, खडे मसाले टाकलेले आहेत आणि त्यामध्ये बासमती राईस स्वच्छ धुवून टाकलेला आहे. 80% शिजून हवेला बाहेर काढून ठेवलेला आहे. पॅनमध्ये ना पनीर चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे मी. फ्राय केलेलं पनीर बाहेर काढून घेतलं. कढईमध्ये तेल गरम करून चिरलेलं लसूण, किसलेला अद्रक, हिरवी मिरची उभी चिरून, बीन्स टाकलेला आहे, गाजर टाकले, शिमला मिरची, कांद्याचा व्हाईट पार्ट टाकलेला आहे. मिक्स करून घेतलं चांगलं. त्यामध्ये कांद्याची पात पण थोडीशी टाकली. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. परतून घेतलं चांगलं. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि विनेगर टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलं. त्यामध्ये फ्राय केलेलं पनीर टाकलं आणि राईस टाकून घेतला. व्यवस्थित असं परतून घेतला आणि याच्यावरती ना आता काळी मिरी पावडर टाकायची विसरली होती माझ्याकडून, मी आता टाकलेली आहे. तर अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकली. मिक्स करून फ्राय केलेलं पनीर आणि कांद्याची पात टाकली. व्यवस्थित परतून घेऊन तयार झाला आपला फ्राय राईस. तर मंडळी, तुम्ही कसं बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.